आपल्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील ना, तर रागावर नियंत्रण साधणं आपल्याला खूप सोपं जातं बरं का. म्हणजे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मी असं म्हणेन की रागावर नियंत्रण साधण्याच्या ऐवजी राग येऊच न देणं आणि अधिक विचारपूर्वक शहाणपणासारखं वागणं आपल्याला जमू लागतं. म्हणजे अगदी बघा ना की रस्ता एखादा खूप अरुंद आहे आणि एका वेळी फक्त एकच जण कोणीतरी जा-ये करू शकतं. अशा अत्यंत अरुंद रस्त्यावर तिकडून एक कोणीतरी आलाय, इकडून एक कोणीतरी आलाय आणि आता ह्या दोघांपैकी कोणीतरी एक मागे सरकल्याशिवाय दुसऱ्याला पुढे जाता येणार नाही. मग हे दोघंही सतत भांडण करत राहिले की तू मागे सरक, तू मागे सरक, तर पर्याय काहीही होणार नाही, उपयोग काहीही होणार नाही आणि अर्थात दोघांचाही वेळ वाया जाईल. दोघांनी अगदी मारामारी जरी केली तरी सुद्धा सोल्युशन निघणार नाही. अशा वेळेस जर आपल्यामध्ये विचाराची ही कन्सेप्ट क्लिअर असेल की ओके, काही सेकंदांनी फरक पडत नाही किंवा त्याच्यापेक्षा आपण जास्त व्यवस्थित आहोत, चांगले आहोत, म्हणून आपण त्याला अगोदर जाऊ द्यायचं आणि थोडंसं बाजूला सरकायचं, तर आपलाही वेळ वाचू शकेल की नाही. म्हणजे त्याच्या वेळेचं महत्त्व त्याला आहे की नाही माहीत नाही, पण आपल्या वेळेचं महत्त्व आपण तर नक्कीच ठेवलं पाहिजे. अशाच आणखी 2 टिप्स मी तुम्हाला देणार आहे ज्यामुळे आपल्याला रागावर नियंत्रण प्रस्थापित करणं किंवा राग येऊच न देणं शक्य होऊ शकतं. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि आपण बघत आहोत अँगर मॅनेजमेंट मधला हा पुढचा भाग. आपल्या सगळ्यांना माहीत असेलच कदाचित, ग्रे हाऊंड डॉग्स जे आहेत ते अगदी चित्त्याप्रमाणेच चपळ आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे जर त्यांची रेस लावली तर खरंच चित्ता जिंकेल की हा ग्रे हाऊंड डॉग जिंकेल अशी शंका सुद्धा येऊ शकते बरं का. मग एकदा असंच काही लोकांनी ठरवलं की आपण खरंच परीक्षा घेऊया आणि ह्या दोघांपैकी म्हणजे चित्ता जास्त फास्ट पळतो की हा ग्रे हाऊंड डॉग जास्त फास्ट पळतो हे आपण बघूया. म्हणून मग त्यांनी काय केलं, चित्त्यालाही एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं, ह्या ग्रे हाऊंड डॉगलाही एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं आणि जसं त्यांनी टाइम कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली तसं त्यांनी एका क्षणी दोन्ही पिंजऱ्यांचे दरवाजे उघडले. आणि काय आश्चर्य, बघताच क्षणी अगदी बघेपर्यंत हा कुत्रा जो होता ग्रे हाऊंड ब्रीडचा तो इतक्या फास्ट वेगाने पुढे निघाला, अतिशय पापणी लवते न लवते तोपर्यंत कितीतरी दूर तो जाऊन पोहोचला. पण चित्ता कुठपर्यंत पोहोचला होता? कुठेच नाही, कारण तो तर अजूनही पिंजऱ्यातच होता. तो पिंजऱ्यातून बाहेर सुद्धा पडला नाही. त्याचा दरवाजा उघडा होता पिंजऱ्याचा, तरी सुद्धा या चित्त्यानं बाहेर पडण्याचेही कष्ट घेतले नाही. ग्रे हाऊंड डॉगच्या रेसमध्ये जिंकणं, पहिलं येणं हे तर खूप दूर राहिलं. अर्थातच या ज्यांनी स्पर्धा आयोजित केली होती त्यांनी चित्त्यावर ज्यांनी संशोधन केलं त्यांच्याशी संपर्क साधला, जे काही झालं ते त्यांना सांगितलं आणि हा चित्ता असं का वागला असेल, त्याला काही रेसची भीती वाटली का, नेमकं काय झालं असेल हे त्याने विचारलं. चित्त्याच्या संशोधकाने सांगितलं, चित्ता तुमच्यासोबत किंवा तुमच्या मनासारखा रेसमध्ये धावण्यासाठी नाहीच मुळी. तो जेव्हा त्याला भक्ष्य पकडायचं असतं तेव्हा तो तेवढ्या स्पीडनं पळतो. तो काही तुम्ही पळ म्हणालात म्हणून पळेल असं अजिबात नाही. म्हणजे बघा, अशीच जर कन्सेप्ट आपली स्वतःची क्लिअर असेल, जशी चित्त्याची क्लिअर होती की जर भक्ष्य पकडायचं असेल तर मी माझ्या वेगाने धावेन, पण ग्रे हाऊंड डॉगपेक्षा माझी स्पीड कमी की जास्त याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही, त्याच पद्धतीनं आपण सुद्धा नको तिथे उगाच स्वतःवर काही गोष्टी ओढवून घेत असतो आणि त्याचा परिणाम आपण राग व्यक्त करण्यावर करत असतो. म्हणूनच अशा आपल्या कन्सेप्ट्स क्लिअर ठेवणं हे सुद्धा रागाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं ठरतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्या हातात नाहीत हे व्यवस्थितरित्या समजावून घेतलं पाहिजे. आपण स्वतः कसं वागायचं, कोणी कसंही वागलं तरीही आपण कसं वागायचं, एखादं डिसिजन कसं घ्यायचं, आपली झोप आपण किती तास घ्यायची, आपलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा आपण वर्कआउट किती करायचं, आपण काय काय करायचं आहे आणि काय नाही करायचं, आपल्या इथिकल व्हॅल्यूज कोणत्या आहेत, हे सगळं 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 ठरवणं आपल्या हातामध्ये असतं. पण इतरांनी कसं वागावं, त्यांनी आपल्यासोबत काय करावं किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करावं ज्याचा परिणाम आपल्यावरही होणार आहे,
अशा काही गोष्टी, नॅचरल डिझास्टर, जे निर्णय मोठ्या स्तरावर घेतले जातात, असे मोठे मोठे निर्णय किंवा अशा काही गोष्टी आपल्या हातात नसतात मुळी. एखादी डेथ झाली, आपला पास्ट असा झाला की तेव्हा आपल्याला चुका दुरुस्त करता आल्या असत्या, पण तेव्हा आपण केल्या नाहीत. आणि आता वर्तमान काळात तर दुरुस्त करणं शक्य सुद्धा नाही. मग तो पास्ट डोक्यात ठेवायचा आणि कुणावर तरी राग व्यक्त करत राहायचं. कुणाची तरी डेथ झाली, वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या डेथला कारणीभूत ठरलं म्हणून कुणावर तरी सातत्यानं रागवत राहायचं किंवा त्याच्याबद्दलची चीड मनामध्ये ठेवायची. असं जर आपण करू लागलो तर ते आपल्यासाठी सुद्धा वाईटच ना. म्हणजे एखादं साधं उदाहरण तुम्ही बघितलं असेल ना, की कुणाबद्दल तरी आपल्या मनात खूप चीड असते, खूप राग असतो आणि आपण त्याच्या संदर्भानं रागाचे विचार करत असतो. नॅचरली हा राग त्याच्यावर काय परिणाम करतो माहीत नाही, पण स्वतःवर मात्र शारीरिक आणि मानसिक परिणाम फार वाईटरित्या करत असतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीबद्दल या सगळ्या भावना आपण बाळगलेल्या असतात ना, तेव्हा कदाचित ती व्यक्ती तिचं आयुष्य एन्जॉय पण करत असेल. मग त्या व्यक्तीबद्दलची चीड मनातल्या मनात व्यक्त करत राहण्यामध्ये आणि त्या रागीटपणामुळे स्वतःवरच दुष्परिणाम करून घेण्यामध्ये काही आहे का फायदा? म्हणूनच याही गोष्टींची क्लॅरिटी आपल्याला असायला हवीच. रागावर नियंत्रण प्रस्थापित करणं किंवा राग येऊच नाही याच्यासाठी अगोदरच काळजी घेणं आता तुम्हालाही जमलं असेल ना. या सगळ्या एपिसोड्सचा नेमका तुमच्या रागावर काय आणि कसा परिणाम झाला आहे हे ऐकून घ्यायला आम्हाला सुद्धा नक्की आवडेल. म्हणून वाट कसली पाहताय? खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहायचं आहे. तुमचे अभिप्राय वाचणं आम्हाला सुद्धा खूप आवडतं. थँक्यू सो मच.